नमस्कार शेतकरी बांधवांनो. चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. एप्रिल महिन्यात हळदीच्या बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसतीये. पण असं का होणार आहे आणि बाजार नक्की कोणत्या दिशेने जाईल हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिलमध्ये हळदीचे भाव खरंच वाढणार का? तर हो, तज्ज्ञांच्या मते बाजारात चांगलीच तेजी येण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर काही जणांच्या मते भाव चक्क 17 ते 18 हजार रुपयांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. पण हे सगळं नक्की कशाच्या आधारावर बोललं जातंय? चला त्याची कारणं पाहूया. या तेजीच्या संकेतामागे एकच मोठं आणि साधं कारण आहे, ते म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित. बाजारात जेवढी हळद येतेय त्यापेक्षा खूप जास्त हळदीची मागणी आहे, आणि जेव्हा मागणी जास्त आणि माल कमी असतो तेव्हा साहजिकच भाव वाढतात. हेच आता बाजारात होते. चला तर मग ही तफावत नेमकी किती आहे हे थेट आकड्यांमधूनच बघूया, म्हणजे आपल्याला बाजाराचं चित्र अगदी स्पष्ट दिसेल. तर बघा, यावर्षी देशभरातून हळदीचं जे एकूण उत्पादन अंदाजे सांगितलं जाते ते आहे साधारणपणे 95 लाख पोती. हा झाला आपल्याकडचा एकूण माल. पण याच्या तुलनेत बाजारातली जी नियमित मागणी आहे ती आहे तब्बल 1,05,00,000 पोत्यांची. म्हणजे काय? तर सरळ सरळ 10 लाख पोत्यांची तूट आहे. जेवढा माल आहे त्यापेक्षा 10 लाख पोती जास्त हवी आहेत, आणि हीच गोष्ट बाजारात आग लावतेय. इथे बघा, लगेच लक्षात येईल, हा निळा बार आपलं उत्पादन दाखवतोय फक्त 95 लाख, आणि हा केशरी बार बघा मागणीचा तब्बल 1,05,00,000. या दोन्हींमधली ही जी मोठी दरी आहे ना, तीच भावांना वरच्या दिशेने ढकलतंय. ठीक आहे, मागणी पुरवठ्याचं गणित तर कळलं, पण यावरून तज्ज्ञ एप्रिल महिन्यासाठी नेमके काय भाव सांगतायत, बाजाराची पुढची दिशा काय असेल ते बघू. आता इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. तज्ज्ञांच्या मते 16,500 रुपयांचा भाव हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. जर का बाजारानं ही पातळी ओलांडली आणि तिथे तो टिटला, तर मग मात्र एक नवीन आणि मोठी तेजीची लाट येऊ शकते. आणि जर का तो 16,500 टप्पा पार झाला तर मग पुढचं स्टेशन थेट 17,500 ते 18,000 रुपये असू शकतं, असा अंदाज वर्तवला जातोय. म्हणजे ही एक मोठी संधी असू शकते. आता आपल्या देशातल्या बाजाराचं तर आपण पाहिलं, पण बाहेरच्या देशात काय चाललंय, म्हणजे निर्यातीची काय स्थिती आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या हळदीची निर्यात जरा मंदावली आहे, हे खरंय. पण त्यातही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कमी दरांमध्ये खरेदी मात्र थांबलेली नाहीये, ती सुरूच आहे. ह्याचा अर्थ काय? तर ह्यामुळे बाजाराला एक प्रकारचा आधार मिळतोय. भाव एकदम खाली कोसळण्याची शक्यता कमी होते. बरं, मग या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या मालाची विक्री कधी आणि कशी करावी, हा हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. चला त्यावर बोलूया. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला एकच आहे, बाजाराचा कल नीट समजून घ्या. उगच एकाच वेळी सगळा माल विकण्याची घाई करू नका. बाजारावर लक्ष ठेवा आणि टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचं धोरण ठेवा. असं केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. योग्य वेळ साधणं खूप गरजेचं आहे. आशा आहे की या माहितीचा आपल्याला आपल्या मालाच्या विक्रीचं नियोजन करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. आम्ही अशीच अचूक माहिती घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद. जय जवान, जय किसान.